नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा वैतागूनच निलांबरीला म्हणते की अगं आई, कामाचं काय आहे ते पटकन बोल ना. त्यावेळेला मग निलांबरी म्हणते की अगं हो ग, बोलते, सांगते. अगं तुला माहिती आहे का, जेव्हा भूमी ही डॉक्टरांशी चेकअप करून आल्यानंतर जेव्हा बोलत होती ना, तेव्हा मला ती गंभीर दिसत होती. म्हणजे डॉक्टरांच्याही चेहऱ्यावर जरासं टेन्शन होतं. आणि भूमी जेव्हा बाहेर आली तेव्हा आकाश कुठेतरी बाहेर फोनवर बोलण्यासाठी म्हणून निघून गेला होता. परंतु भूमीच्या चेहऱ्यावर मला मात्र टेन्शन दिसत होतं. म्हणजे ना, भूमी अशी डॉक्टरांकडे बघत होती आणि डॉक्टरांकडे भूमी हात जोडून विनंती करत होती. म्हणजे हात जोडून ती डॉक्टरांच्या समोर उभी होती, जणू काही घडलंय. त्यावेळेला मग आता रागिनी ही पौर्णिमाच्या हातातून फोन खेचून घेते आणि म्हणते की म्हणजे हात जोडून उभी होती, म्हणजे नेमकं काय घडलंय तिथे ते मला नीट सविस्तर सांगा. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अहो, जेव्हा चेकअप झालं ना, आकाश निघून गेला बाजूला, परंतु भूमी आणि डॉक्टर दोघेच केबिनमध्ये होते. आणि मग त्या डॉक्टरसमोर भूमी हात जोडून उभी होती, जणू काही ती कसली तरी विनंती करत होती की काहीतरी आहे जे भूमीच्या बाबतीत घडतंय आणि ते डॉक्टरांना ती सांगत होती आणि विनंती करत होती. मला तरी असंच वाटतंय ना की पुन्नू, भूमीच्या बाबतीत ना नेमकाच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. कारण भूमी अशी कोणासमोरही कशाला हात जोडून उभी राहील, ती काहीतरी विनंती करत होती हे नक्की. काहीतरी ती अगदी करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला मग आता रागिनीलाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं ही बाई काय बोलते, म्हणजे भूमीच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे हे त्यालाही कळत नसतं. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणत असते की आई, म्हणजे नेमकं, तेव्हा ती म्हणते की हो, मलाही कळत नाही आहे, काहीतरी असावं. कारण भूमी अशी कोणाला हात जोडणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, म्हणजे आकाश जेव्हा तिथे आला ना, तेव्हा भूमी अगदी नॉर्मल असल्यासारखी वागत होती. आणि जेव्हा आकाश आणि भूमी दोघंही त्या केबिनच्या बाहेर पडले ना, तेव्हा आकाश मात्र नॉर्मल दिसत होता आणि भूमीच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव होते. नक्की काय ना तेच कळायला मार्ग नाही. मी तर सांगते की पुन्नू, खरंच या भूमी आणि आकाशचं ना नक्कीच काहीतरी गौडबंगाल चालू आहे. त्यावेळेला आता इथे रागिनी फोन कट करून टाकते. आणि नंतर मग रागिनी फोन कट केल्यावर निलांबरी वैतागून म्हणते की ही बाई फोन तोंडावर माझा कट करून टाकला. नाही म्हणजे घरात राहायला जागा नाही आणि डोक्यावर छप्पर उरलं नाही आहे, खायला जागा नाही आहे, परंतु या बाईचा माज काय उतरत नाही, मी एवढी मदत करते तर, असं ती म्हणत असते. नंतर आता इथे पौर्णिमा ही फोन घेते आणि रागिनी म्हणते की नेमकं काय घडलंय. जसं तुझी आई सांगते त्याप्रमाणे भूमी जर डॉक्टरसमोर हात जोडून उभी होती, परंतु तुझ्या आईने नक्की काय ते सांगितलं नाही आहे. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की आई, हे बघ, जे काही सांगितलं ना ते पण काही कमी महत्त्वाचं वाटत नाही आहे मला. तू विचार कर ना जरा. म्हणजे भूमी चेकअप करून बाहेर आली, आकाश तिथे नव्हता, आणि त्यानंतर मग भूमी डॉक्टरकडे हात जोडून उभी होती. याचा अर्थ नक्कीच काहीतरी महत्त्वाचं आहे जे ती डॉक्टरांना विनंती करत होती. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो, याचा अर्थ असं नक्कीच आहे की भूमी आकाशपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. असं काहीतरी रहस्य आहे जे भूमी आकाश आणि सगळ्यांपासून लपवून ठेवत आहे. मग ते सत्य आपल्याला आता शोधून काढलं पाहिजे. मला माहिती आहे की हे सगळं सत्य शोधणं कठीण आहे. या बाळाचा वापर करून या भूमीने मला प्रत्येक वेळेला शह दिलेला आहे, त्याचा वापर करून तिने मला नेहमीला रडकुंडीला आणले. परंतु नाही, आता याच बाळाचा वापर आणि याच रहस्याचा वापर भूमी आणि आकाश यांना वेगळं करायला मला करायचं आहे. काही झालं तरीही भूमीच्या या रहस्यापर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोचलंच पाहिजे, असं रागिनी ठरवते. नंतर मानसी आता नेहमीप्रमाणे तिचं काम करत असताना आकाश आणि भूमी घरी येतात. आणि घरी आल्याबरोबर मानसी म्हणते की ताई, भाऊजी आलात तुम्ही, आणि मग ती त्यांना यायला सांगते. आणि त्यानंतर मग आता इथे भूमीला ती घेऊन येते आणि म्हणते की ताई, इथे बस तू. त्याच वेळेला आता आजी देखील बाजूलाच बसलेली असते. आणि मानसी म्हणते की ताई, काय झालं, डॉक्टर काय म्हणाले, सगळं ठीक आहे ना. मग आता इथे भूमी तिच्याकडे हसतच असते आणि म्हणते की अगं मनू, हो अगं, किती घाई लागली, श्वास तरी घे. तेव्हा मग आजी आकाशला विचारते की आकाश, काय झाले, सगळं ठीक तर आहे ना, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा मग आता इथे भूमी ही म्हणते की हो हो आजी, सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यानंतर मग मानसी ही तिला पाणी आणून देते. आणि नंतर आकाशला आजी विचारते की आकाश, बाळाची वाढ वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आजी, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे, सगळं नॉर्मल आहे, सगळं ओके. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर आजीला खूप आनंद होतो. ती म्हणतो की बरं झालं, सगळ्या गोष्टी होत्या त्या आता नीट मार्गी लागत आहेत. खरंच खूप बरं वाटतंय या सगळ्या गोष्टी ऐकून, म्हणजे सगळं काही आता पुढे व्यवस्थित घडणार आहे.
तेव्हा आता भूमी म्हणते की हो आजी, कोणतीही काळजी करू नका तुम्ही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर मग आता इथे हे सगळं खोटं बोलत असताना, म्हणजेच आपण सगळ्यांशी खोटं बोलतोय हे ऐकून भूमीला खूप वाईट वाटत असतं. त्याच वेळेला आता मानसी ही भूमीला म्हणते की ताई, अगं पण तुझा चेहरा इतका टेन्शनमध्ये का दिसतोय, तू अशी जराशी गंभीर का दिसतेस, आणि बघ ना, इतकी थोडीशी दगदग केली आहेस तरी तुझा चेहरा अगदी कोमेजल्यासारखा झाला आहे, तुला आराम करण्याची गरज आहे हां. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मानसी अगदी बरोबर बोलतीये, भूमी तू अजिबात कोणत्याही प्रकारची दगदग करायची नाही आहेस, तू आराम करायचा आहेस कारण तुला खूप त्रास झाला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ते कळतंय, हल्लीच्या दिवसांमध्ये थोडी दगदग झाली की त्रास होतो ना, म्हणूनच, बाकी असं काही महत्त्वाचं नाही आहे. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की मनू, अगं तू काळजी करू नकोस, ॲक्च्युली कसं आहे ना, ती चक्कर मला येत होती ना, त्यामुळे डॉक्टरांना मी सगळं सांगितलं, तर त्यांनी तशी मला मेडिकेशन म्हणजेच औषधं वगैरे सगळं काही दिलेले आहे, त्यामुळे काळजी करण्याचं असं काहीच गरज नाही आहे, त्यामुळे काही घाबरायचे कारण नाही. तेव्हा मात्र आकाशला तरी टेन्शन आलेलं असतं, कारण भूमीचा चेहरा अजूनही जरा पडल्यासारखा वाटत असतो. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की ठीक आहे, परंतु मग मी एक काम करतो भूमी, अगं तुला बरं नाही आहे ना, तर मग मी ऑफिसमध्ये न जाता इथे घरूनच काम करतो. त्यावेळेला आता इथे भूमी म्हणते की आकाश, अरे अशी काहीच गरज नाही आहे, अरे इथे सगळेजण आहेत ना, मी माझी काळजी घेईन, उगीचच तू ऑफिसला दांडी करू नकोस. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही भूमी, तसं नाही, मला जरा काळजी वाटते म्हणूनच मी बोलते, बाकी नाही. कारण कसं आहे ना, सध्या तुझी अवस्था खूप नाजूक आहे, तिला चक्कर वगैरे भरपूर येत होती म्हणूनच मी बोलतोय, बाकी काही नाही. भूमी म्हणते की अरे हो घेईन मी काळजी. आजी म्हणते की हो आकाश, अरे सगळं काही व्यवस्थित आहे, आम्ही आहोत तिच्याबरोबर, अरे तिने फक्त वेळेवर गोळ्या घेतल्या आणि तिने आराम केला की झालं, मग बाकी काही काळजीचं कारण नसणार आहे, आम्ही आहोत ना सगळे. आकाश म्हणतो की हो एवढं तर आहेच का आजी, परंतु लक्षात ठेव, अगं भूमी तुला स्वतःची काळजी घ्यायची, उगीच नसती दगदग करत बसू नकोस. त्याच वेळेला मानसी म्हणते की अहो आकाश भाऊजी, हे काय चाललंय काय तुमचं, नाही म्हणजे तुम्ही जेव्हा बॉयफ्रेंड असता तेव्हा पण पॉझिटिव्ह असता, काळजी करत असता, आता नवरा झालाय तर नवरा म्हणून पण पॉझिटिव्ह, आणि बाळाची ही पॉझिटिव्हनेसने काळजी. खरंच आकाश भाऊजी, तुम्ही काही तुमची टप्पा बदलच नसतो, तुमचा चेंज काही होत नाही, काळजी आणि पॉझिटिव्हनेस हा तेवढाच राहतो बरं का, असं आता मानसी त्याला टोमणा मारत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हे बघ मानसी आहे, हा मला माझ्या बायकोबद्दलही काळजी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह मी माझ्या बाळाच्या बाबतीत आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का, असं आता इथे आकाशही तिला अगदी गोडपणाने विचारतो. त्यानंतर भूमी आकाशकडे बघत राहते, कारण आकाशचं तिच्यावर त्यापेक्षा जास्त बाळावर प्रेम आहे हे भूमी पाहते, आणि ती विचार करते की आकाश मला माफ कर, मी तुझ्यापासून फार मोठी गोष्ट लपवत आहे, परंतु मला कळतं आहे की तुला यावेळेला बाळाची खूप जास्त काळजी आहे, म्हणूनच मी इतकं मोठं सत्य तुझ्यापासून लपवत आहे. त्यानंतर मग आता मानसी म्हणते की बरं आजी चला, तुमची गोळ्यांची वेळ झाली आहे, आणि ती घेऊन जात असते. तेव्हा आता आकाशही म्हणतो की हो मीही चेंज करण्यासाठी म्हणून जातो. आणि मग आता इथे आजी म्हणते की बरं आकाश तू आवर तुझं. नंतर आकाश हा वर निघून जातो आणि भूमी मात्र तिथेच बसून असते, आणि भूमी विचार करत असते की जे काही घडलं आहे ते खरंच खूप चुकीचं घडलं आहे, आणि डॉक्टरने तिला सांगितलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी भूमीला आठवतात की हे बघा तुमची अवस्था सध्या बरोबर नाही आहे, म्हणजे तुमच्या बाळाची वाढ व्यवस्थित होईल आणि तुमचं बाळ डिलिव्हरीनंतरही व्यवस्थित सुखरूप राहील, डोंट वरी, परंतु हे जे काही तुमचे बदल आहेत ना शरीरातले होणारे, ते तुमचं शरीर अजून एक्सेप्ट करायला तयार नाही आहे, म्हणूनच तुम्हाला हा सगळा त्रास होतो आहे. म्हणूनच मी आता तुम्हाला सांगते की या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे हँडल करू नका, म्हणजे मला वाटतंय की या बाबतीत आपण जास्त रिस्क घेतलेली बरी नाही, कारण तुमच्या जीवाला धोका असू शकतो, असं डॉक्टर आता इथे भूमीला समजावते. परंतु या सगळ्यामध्ये भूमी आता गप्प बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. डॉक्टर म्हणतात की भूमी आपण ही प्रेग्नन्सी अबॉर्ट करणं ही जास्त फायद्याचं ठरेल तुमच्यासाठी, परंतु भूमीने मात्र ते काही ऐकलेलं नसतं. भूमी म्हणते की नाही डॉक्टर, माझ्यासाठी ही प्रेग्नन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे, आणि हे सगळं तिला आता आठवतं, आणि त्या सगळ्याने तिला आता खूप घाबरल्यासारखं झालेलं असतं. ती विचार करते की आई योगेश्वरी, मी खूप मोठी चूक करते, मला माफ कर. त्यानंतर मग ती मनातल्या मनातच म्हणते की परंतु हे करणं खूप गरजेचं आहे. आकाश सध्याच खूप मोठ्या स्ट्रेसमधून बाहेर पडला आहे, आता पुन्हा मला त्या सगळ्या काळजीमध्ये त्याला नाही अडकवायचं आहे, म्हणूनच मी हे सगळं त्याच्यापासून लपवणंच फायद्याचं ठरेल, असं म्हणून भूमी आता ती खुर्ची पुन्हा व्यवस्थित लावून ठेवत असते, आणि तिच्या जे जेवणाचे प्लेट्स असतात ते अगदी व्यवस्थित ठेवत असते. आता आकाश येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी बघ, मला वाटलंच होतं, मी तुला सांगितलं होतं ना की आराम कर, मग तू इथे सगळी दगदग कशासाठी करतेस, अगं
मला माहीत होतं तू हे सगळं करशील, म्हणूनच मी तुला सांगत होतो मी घरी थांबतो, नाहीतर तू ऐकणारच नाहीस. भूमी म्हणते की आकाश, अरे त्यात काय एवढं, मी फक्त या जेवणाच्या प्लेट्स व्यवस्थित लावून ठेवत होते, त्यात एवढं काही होत नाही. प्रत्येक वेळेला इतकी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, असं भूमी आकाशला म्हणते. आणि हो, मी माझी स्वतःची खूप काळजी घेईन, असंही ती त्याला म्हणत असते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी, काही झालं तरी तुला स्वतःची आणि बाळाची खूप काळजी घ्यायची आहे, लक्षात ठेव. आणि हो, प्रत्येक तासाला मला तुला फोन करायचा आहे की अपडेट द्यायचं आहे की काय सगळं व्यवस्थित आहे ना, कसं आहे सगळं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, डोंट वरी, काळजी करू नकोस, मी हवं तर तुला कॉल करेन, परंतु अजिबात घाबरू नकोस. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, आता तू तुझ्या सगळ्या गोळ्या व्यवस्थित घे आणि सगळं काही व्यवस्थित कर. आणि हो बाळा, ऐकलंस का, आता मी जातोय, त्यामुळे तुझी काळजी घ्यायची आहे बरं. आणि मग भूमी त्याला समजावते की हो आकाश, तू अगदी निर्धास्तपणे जा. आणि रागिनी आत्याने राजा काकाने सांगितल्याप्रमाणे जे काही ऑफिसमध्ये घोळ घालून ठेवलेले आहेत ना, ते आपल्याला निस्तारावे लागतील, त्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. म्हणूनच आता आकाश म्हणतो की भूमी, सगळं काही व्यवस्थित आहे ना, तू माझ्यापासून काहीच लपवत नाही आहेस ना. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, काहीच नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. आता भूमीचा चेहरा जरासा गंभीर झालेला असतो. आकाश म्हणतो की बघ, मला काही झालेलं अजिबात सहन होणार नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे बघ, आता ना मला राग येतोय, कारण ना हे बघ बाळा, आईवर ना बाबाचा विश्वासच नाही आहे. मी इतकं म्हणते की मी काळजी करेन, तरी माझ्याकडे प्रॉमिस आणि वचनं वगैरे मागणं चालू आहे, आणि काळजी करण्याची गरज नाही तरी पण उगाचच. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमी, मला कळतं आहे, परंतु काय करणार, मला या बाबतीत जरा कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं बोलतो आहे, म्हणून माझा विश्वास नाही अशातली गोष्ट नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की हो मग तू जा, अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे. तू आता ऑफिसमध्ये जा, तिथे तुझं लक्ष घाल, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला मग आता भूमीला बाय बोलून आकाश निघत असतो. तेव्हा भूमी म्हणते की बाळा, बघितलंस ना, म्हणजे तुझ्यावर बाबांचं प्रेमच नाही आहे, तुला बायही बोलला नाही, म्हणून आता बाळ नाराज झालं आहे आकाश तुझ्यावर. त्यावेळेला आता आकाश गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता बाळाला बाय बोलतो. म्हणूनच आता त्याला बाय बोलायला म्हणून जातो आणि म्हणतो की बाळा, बरं का बाय, तू स्वतःची काळजी घे आणि लक्षात ठेव की तुझ्यासाठी बाबा खूप काळजी करतो, आणि मात्र तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित जप, तुझ्या आईलाही जप, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो बाळा, तू सगळ्यात जास्त सुखरूप असावास असंच वाटतं मला, मी जातो बाय, असं म्हणून आता इथे आकाश निघत असतो. आणि त्यावेळेला आता आकाशचं बाळाविषयीचं प्रेम पाहून भूमीला फारच वेगळं वाटत असतं, कारण तिने जो काही निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे हे तिला पटलेलं असतं. आता आकाश म्हणतो की भूमी, बाळ काय म्हणते माहिती आहे का, की ते म्हणते की बाबा तुम्ही ना आज ऑफिसला जाऊ नका, म्हणून ना आज बाळाचं ऐकणार आणि मी ऑफिसला जातच नाही. त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश बस झालं, असं काही बाळ म्हणत नाही आहे, उगीचच तू तुझ्या मनचं काहीतरी बोलू नकोस, जा, असं म्हणून आता ती त्याला जायला सांगते. आकाशही बाय बोलून जातो. त्यानंतर मग आता भूमी ही तिची फाईल हातामध्ये घेते आणि ती फाईल हातामध्ये घेऊन ती त्याच्यामधले रिपोर्ट्स आणि गोळ्या पुन्हा एकदा बघत असते. आणि ते बघत असताना तिचा चेहरा पडलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर अगदी एक टेन्शन आलेलं असतं. आणि हे सगळं समोरून पौर्णिमा बघत असते. पौर्णिमा म्हणते की नक्कीच काहीतरी आहे. आता ही भूमी हे रिपोर्ट्स बघते तर तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय मला. आता हे रिपोर्ट्स माझ्या हाती लागले पाहिजे, म्हणजे नक्की मला समजेल की हिच्या मनामध्ये काय चालू आहे, ते नक्की काय आहे, ही आतली गोष्ट मला समजून घेता येईल, असं आता इथे भूमी ही विचार करत असते. आणि ती तिची फाईल पुन्हा जागेवर ठेवते आणि आकाशला जे काही ती फसवते त्याबद्दल तिला खूपच गिल्ट वाटत असतं. त्यानंतर भूमी तिचं मन तिला खात असतं, म्हणूनच देवी योगेश्वरी जवळ येते. आणि देवी योगेश्वरी जवळ येऊन ती तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की आई योगेश्वरी, मला माफ कर, मी आकाशपासून सगळ्यात मोठं सत्य लपवलेलं आहे. माझ्या प्रेग्नेन्सीबद्दलचं जे काही कॉम्प्लिकेशन आहे ते मी आकाशपासून लपवून ठेवले, परंतु माझ्याजवळ कुठलाही पर्याय नाही आहे. खरं तर आकाशपासून मी हे लपवले ते फार चुकीचं केलेलं आहे, पण मला त्याला कुठल्याही प्रकारचं आता टेन्शन द्यायचं नाही आहे. हा जो काही आमचा काळ आहे तो सुवर्ण काळ आहे आणि तो मला कुठल्याही टेन्शनशिवाय त्याला द्यायचा आहे. कारण सध्या ज्या काही गोष्टी घरात घडल्यात त्यानंतर आकाश खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि पुन्हा एकदा त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये मला टेन्शनमध्ये द्यायचं नाही आहे. आणि आई योगेश्वरी, मला कळतं आहे की मी माझ्या बाळावर खूप चुकीचे संस्कार करते आहे, कारण आईला पोटात बाळ असतानाही गर्भसंस्कार बाळावर करायचे असतात, परंतु मी चुकीचे गर्भसंस्कार करते, कारण बाळाच्या समोरच मी त्याच्या पप्पांशी म्हणजेच त्याच्या बाबाशी खोटं बोलते आहे. इतकी मोठी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवते.
परंतु ती पोटावर हात ठेवून म्हणते की बाळा, मला माफ कर, मी बाबांपासून सगळ्यात मोठी गोष्ट लपवून ठेवते. परंतु तुलाही ते माहिती आहे की मी हे सगळं का करते ते. बाबांना काळजी नको वाटायला आणि तुझं हे जगणं सुखरूप व्हावं यासाठीच मी हे सगळं करते. जर मी हे बाबाला सांगितलं तर त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आई योगेश्वरी, प्लीज आमच्या सगळ्यांवर कृपा ठेव, माझ्यावर कृपा ठेव. सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि माझ्या बाळाचं सगळं काही वाढ आहे ते सगळं व्यवस्थित होऊ दे. आणि हो, एक सांगते नक्की बाळा तुला, की आपण बाबांना आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाही आहे, त्यांची काळजीच घ्यायची. आणि त्यासाठी मला माफ कर आई योगेश्वरी. हे कॉम्प्लिकेशन प्रेग्नन्सीचं लवकरात लवकर टळू दे, असं भूमी हात जोडून म्हणते. तेवढ्यातच आता इथे मानसी येते आणि भूमीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की ताई, काय झालं? अगं, तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का दिसतंय मला? म्हणजे तू जेव्हापासून मी तुला आलेलं बघतेय तेव्हापासून तुझ्या चेहऱ्यावर मला कुठल्याही प्रकारची काळजीच दिसतेय. काय झालंय? आकाश भाऊजी तर अगदी व्यवस्थित आहेत, परंतु तुझाच मला चेहरा टेन्शनमध्ये दिसतोय. असं काय घडलंय ज्याने तू इतकी काळजीमध्ये आहेस? असं आता इथे रागी म्हणजेच मानसी तिला विचारते. त्याच वेळेला आता भूमीला काय बोलावं काहीच कळत नाही. भूमी विचार करते की मी काय करू? मानसीशी मी सगळं काही शेअर करते, हे सांगू का तिला? परंतु नको. आता सगळेजण खूप मोठ्या टेन्शनमधून बाहेर पडलेत आणि आता सगळेजण जरा विसावलेत, तर हिला तरी सुखाचे 4 क्षण एन्जॉय करू दे. म्हणून भूमी म्हणते की नंतर वेळ आल्यावर बघू. मानसी म्हणते की ताई, अगं सांग ना, मी वाट बघते. तेव्हा भूमी म्हणते की अगं काहीच नाही झालंय, उगीच कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस. अगं मी तुला सांगते ना, सगळं काही व्यवस्थित आहे बाळ आणि बाकीचे सगळं व्यवस्थित आहे. तू अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, सगळं नीट आहे, मी अजिबात काळजी करत नाही, असं ती मुद्दामच तिला म्हणते. तेव्हा मग मानसी म्हणते की बरं झालं या सगळ्या गोष्टी घडल्या ते. आता ना तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता बाळ आणि सगळं काही व्यवस्थित सुखरूप राहिलं पाहिजे. आणि हो, ज्याप्रमाणे आकाश भाऊजी बोलत होते ते तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत ना, मग आता बाळाची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त स्वतःला जप, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मनूचं ते आनंद पाहून भूमीला देखील खूप बरं वाटलेलं असतं. आता ती म्हणते की मग तू देवीसमोर का अशी टेन्शनमध्ये होतीस? तेव्हा भूमी म्हणते की अगं, बाळाचं सगळं काही व्यवस्थित होतं आहे ना, त्याची वाढ आणि सगळं काही, म्हणून मी तिच्याजवळ हात जोडत होते आणि सगळं काही सुखरूप केलं त्याबद्दल देवीचे आभार मानत होते. बघ, पुन्हा एकदा भूमी ही देवीसमोर हात जोडते आणि म्हणते की मला माफ कर देवी योगेश्वरी, मी सगळ्यांसोबत, माझ्या कुटुंबासोबत, आकाशसोबत खोटं बोलते, परंतु हे सगळ्यासाठी माझ्या घरासाठीच मी करते, असं म्हणून आता ती खुश होत असते. तर इकडे रागिनी ही फोनवर काहीतरी बघत असते आणि ती खूपच लक्ष देऊन बघत असते. त्याच वेळेला इथे अभिजित म्हणतो की अगं आई, काय झालंय तरी काय? अगं मगासपासून तू हे सगळं बघतेस, नाही म्हणजे इतकं काय बघतेस मगासपासून फोनमध्ये? तेव्हा आता ती म्हणते की मला सापडलं, इंटरनेटवर काही सापडता येणार नाही अशी गोष्टच आता उरलेली नाही आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की कशाबद्दल बोलतेस? तेव्हा ती म्हणते की अरे अभिजित, ही बघ, ही डॉक्टर आहे, भूमीची गायनाकॉलॉजिस्ट. एक काम कर, आपल्या माणसांना कामाला लाव, तिच्या मागावर पाठव, हवं तर तिला धमकवा, काही करा, परंतु तिच्याकडून भूमीची सगळी माहिती काढून घ्या, असं सांग. तेव्हा अभिजित म्हणतो की आई, आता आपल्याला ते करता येणं शक्य नाही, कारण भूमीच्या बाबतीत आपण ही रिस्क घेऊच शकत नाही. आता आपण आपल्या सगळ्या माणसांना कळलंय की तू एक्सपोज झाली आहेस, त्यामुळे तुला कोणी मदत करणार नाही. आणि चुकून मागून एखादा माणूस मदत करायला तयार झालाच तर तो आधी पैसे मागेल, मग त्यानंतरच आपलं काम होईल. आता तर सध्या आपल्याकडे द्यायला पैसे पण नाही आहेत. तेव्हा रागिनी म्हणते की काय, अरे इमानी नावाची गोष्ट असते की नाही? प्रत्येक वेळेला पैसाच असतो का? इतकं आपण त्यांच्यासाठी केलंय हे त्यांना कळणार नाही का? वर अभिजित म्हणतो की आई, अगं या माणसांमध्ये नैतिकता वगैरे अशी कुठलीही गोष्ट नसते गं, यांना फक्त पैशाची भाषा कळते. पैसा द्या, काम करतो, एवढीच भाषा त्यांची असते. आणि आता हे करणं खरं तर खूप रिस्की आहे, कारणच आता तू पोलिसांच्या हाय रिस्कवर आहेस आणि मलाही सगळं काही करता येणार नाही, कारण माझ्याकडेही पैसे नाहीत. त्यामुळे आपण हे सध्या न करता शांत बसणंच उपयोगाचं आहे. आणि पौर्णिमा करते ना, काहीतरी करेल. तेव्हा मग ती म्हणते की पौर्णिमा कसली काय करते? आणि सध्याचा माझा वजीर हा पौर्णिमा आहे आणि तिच्यावर विसंबून राहणं ना, हेच माझं आता मोठं दुर्दैव आहे, असं ती म्हणते. त्यानंतर पौर्णिमा ही आता तिचं घरामध्ये काम करायला सुरुवात करत असते आणि भूमी ही त्या खोलीच्या बाहेर गेल्यानंतर पौर्णिमा तिच्या खोलीमध्ये शिरते आणि कपाट उघडून भूमीची ती गायनाकॉलॉजिस्टची फाईल असते ती चेक करायला घेते. आणि फाईल बघते तर तिला कुठेही ती फाईल सापडत नसते. म्हणून तू एक कपाट, त्याच्यामध्ये फाईल सापडत नाही, म्हणून दुसरं कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये जाऊन ती फाईल चेक करू लागते.
आणि इथे भूमी ही कामाला लागणार असते तेवढ्यातच म्हणते की अरे मी आकाशला फोन केलाच नाही, नाहीतर पुन्हा तो माझ्यावर चिडेल. म्हणून आता भूमी ही फोन रूममध्येच राहिला म्हणून रूममध्ये यायला लागते. आणि इथे पौर्णिमाला फाईल हाताला लागलेली असते आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा ही त्या फाईलमधले फोटो काढायला सुरुवात करते. तेवढ्यातच आता तिथे भूमी आलेली असते. भूमी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा कोणीच तिथे नसतं आणि भूमी मोबाईल घेऊन पुन्हा बाहेर जाणार तेवढ्यातच पाण्याचा आवाज येऊ लागतो आणि इथे पौर्णिमाचा चुकूनच हात लागून नळ उघडला गेलेला असतो. भूमी म्हणते की पाण्याचा आवाज माझ्या रूममधून कुठून येतोय. म्हणूनच आता भूमी पुन्हा मागे वळते आणि रूमकडे जायला निघते. आणि त्यानंतर मग आता भूमी ही बाथरूमकडे येते तेव्हा पौर्णिमा बाहेर पडते आणि पौर्णिमाला ती विचारते की तू इथे माझ्या बाथरूममध्ये. तेव्हा ती म्हणते की अगं ॲक्च्युली टेरेसवर गेले होते ना, कपडे काढत होते वाळत घातलेले, त्याच वेळेला अगं माझ्या अंगावर ना कावळ्याने शी केली, मला घाण वाटायला लागली म्हणून मी तुझ्या रूममध्ये इथे शिरले. ती म्हणते की ठीक आहे, काहीच हरकत नाही, कारण आपले सगळ्यांचे रूम तर ओपनच असतात. पौर्णिमा म्हणते की मी जाते, हा चेंज करते, मला घाण वाटते, असं म्हणून ती निघून जाते. आता आईला तो अभिजित समजावतो की अगं जरा शांत हो, थोडा वेळ दे, पौर्णिमा कॉल करेलच. तेव्हा ती म्हणते की पहिले मेकअप टचअप करेल नंतर कॉल करेल. तेवढ्यातच ती फोन करते आणि मग आता अभिजित म्हणतो की हां बोल पौर्णिमा. तेव्हा ती म्हणते की अभिजित फोन स्पीकरवर टाका, आईंना वाटतं ना की मी बिनकामाची आहे, काहीच करत नाही आणि त्यांच्यासाठीच मी आता हा कॉल केला आहे. रागिनी म्हणते की पौर्णिमा तुझा टोमणा कळलाय, आता कामाचं काय ते बोल. त्याच वेळेला ती म्हणते की आई मी माझं काम केलेलं आहे आणि भूमीच्या रूममध्ये जाऊन मी तिचे ते पेपर्स आहेत ना ते सगळे मिळवलेले आहेत. आणि त्याच वेळेला इथे आता भूमी विचार करत असते की ही माझ्या रूममध्ये काय करत होती. म्हणजे ही नॉर्मल कामासाठीच आली असेल खरं, परंतु अभिजित आणि पौर्णिमा यांनी आत्तापर्यंत रागिनी हत्यांबरोबर मिळून जे जे काही कारस्थानं केली आहेत ना त्यावरून त्यांच्यावर विश्वास ठेवायला खूपच अवघड जातं. त्यांनी जे काय केलं आहे आत्तापर्यंत त्यांच्यावर विश्वासच ठेवता येत नाही आहे. म्हणूनच आता भूमी ही समोर कपाटाकडे बघत असते आणि तिचं आता कपाटाकडे लक्ष जातं. आणि इथे अभिजितला पौर्णिमा सांगते की मी तुम्हाला आत्ता फोटो पाठवते, भूमीचे जे काही पेपर्स आहेत ना हॉस्पिटलमधले त्या सगळ्याचे फोटो मी घेतलेत, असं म्हणून आता ती सगळे पेपर्स पाठवते. आणि इथे भूमीला मात्र रूममध्ये संशय येत असतो की नेमकं इथे पौर्णिमा कशासाठी आली होती. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा काका आकाशला म्हणत असतो की आकाश तुझ्यासाठी मी 4 दिवसांसाठीचे ट्रिपचे पॅकेज तयार केलेले आहे आणि हे पॅकेज घे, तुम्ही 4 दिवसांसाठी फिरायला जा. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की राजा काका हे काय. तेव्हा मग तो म्हणतो की हो तुम्ही जरा एन्जॉय करा अशीच माझी इच्छा आहे. तेव्हा आकाश तयार झालेला असतो आणि हळूच पौर्णिमा ही अभिजितला सांगते की आईंना मेसेज करा की तुमचं काम झालेलं आहे म्हणावं. आणि इथे अभिजित देखील आईला मेसेज करतो. आणि त्यानंतर आकाश आणि भूमी दोघंजणही त्या ट्रिपसाठी निघालेले असतात आणि हातात हात घेऊन आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात. आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते की काहीच नाही, तू सोबत आहेस तर मला कुठल्याही प्रकारची काळजी नाही. अशा प्रकारे आता इथे दोघंजणही ट्रिपसाठी छानपैकी निघालेले असतात. त्याच वेळेला आता इथे आकाश आणि भूमी निघालेले असताना त्यांच्या मागोमाग एक गाडी असते जी त्यांचा पाठलाग करत असते. आणि अशा प्रकारे आता पुन्हा एकदा रागिनीने आकाश भूमीच्या विरोधामध्ये डाव रचलेला असतो. आता ते सगळं होत असताना भूमी आणि आकाशचं त्या मागच्या गाडीवर लक्ष जातं आणि ते लक्ष गेल्यावर आकाश आणि भूमी दोघंही घाबरतात. आता इथून पुढे नेमकं आकाश आणि भूमी या दोघांच्याबद्दल रागिनीने काय प्लॅनिंग केलेलं असेल आणि त्यामधून आकाश आणि भूमी हे दोघंजणही कसं वाचणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.